शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। रेशनच्या तांदळाची तस्करी रोखण्यासाठी राज्यातील रेशन दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी सोमवारी दि. 23 विधान परिषदेत दिली। निजद आमदार ए. श्रवण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। के.एच. मुनियप्पा ते म्हणाले, बंगळूरमधील केंद्रीय कार्यालयातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कमांड प्रणालीच्या अंमलबजावणीकरिता निविदा आधीच मागवण्यात आली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या स्थापनेसाठी अद्याप निविदा काढण्यात आलेली नाही। तसेच शिधावाटप करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यासाठी निविदा आधीच मागविण्यात आल्या आहेत। शिधावाटपातील तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याचे आढळल्यास कारवाई केली जात आहे, असे त्यांनी सांगितले। ज्यातील गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून तांदूळ दरमहा मोफत दिला जातो, त्याचा जनतेला याचा मोठा फायदाही होत आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रेशनच्या तांदळाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत। यात थेट रेशन दुकानदारच सहभागी असल्याचेही उघड झाले आहे। याचा परिणाम तांदूळ साठ्यावर होत आहे। या तांदळाचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकेही कार्यरत आहेत। मात्र आधुनिक पद्धतीने यावर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आता करडी नजर असणार आहे। त्यामुळे सरकारचे हे पाऊल तांदळाच्या तस्करीसाठी फायदेशीर ठरणार आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा।